नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण एक नवीन पद्धतीनं अभ्यास आपल्याला कसा करता येईल याबद्दल थोडी माहिती घेणार आहोत. त्याचं नाव आहे फ्लॅश कार्ड्स. तुम्ही कदाचित ही कन्सेप्ट आधी ऐकलेली पण असेल. तर फ्लॅश कार्ड्सच्या मदतीनं आपण अभ्यास कसा करू शकतो हे आपण आज जाणून घेणार आहोत. आपल्याकडं या वर्षीची 10वीची परीक्षा आता अगदी जवळ आलेली आहे आणि आपल्याकडं खूप कमी वेळ आहे. ह्या कमी वेळाचा आपण चांगल्यात चांगला उपयोग कसा करून घेऊ शकतो हे आज आपण बघूया. तर आता आपलं एक थोडाफार अभ्यास बऱ्यापैकी तयार असतो या स्टेजला आणि आपली वेळ असते सराव करण्याची किंवा रिव्हिजन करण्याची. मग आता ह्या कमी वेळामध्ये रिव्हिजन तर करावी लागणारच आहे, पण ती खूप वेगाने करावी लागणार आहे. मग ह्या रिव्हिजनसाठी आपण फ्लॅश कार्ड्सचा उपयोग कसा करून घेऊ शकतो हे आपण आज बघूया. आता या रिव्हिजनसाठी फ्लॅश कार्ड्स हे खूप उपयोगी पडतात आणि आपण आपल्या वेगवेगळ्या विषयांसाठी वेगवेगळे फ्लॅश कार्ड्स बनवू शकतो. मग काय आहेत हे फ्लॅश कार्ड्स? तर फ्लॅश कार्ड्स म्हणजे तुम्ही तुमच्या स्वतःसाठी त्या विषयांच्या बनवलेल्या अगदी छोट्या छोट्या नोट्स, म्हणजे त्या संक्षिप्त स्वरूपात असतात किंवा आपल्याला समजेल अशा लँग्वेजमध्ये असतात. मग यासाठी काय करायचं आहे, तर छोटे छोटे कागद घेऊन त्या चौकोनी तुकड्यांवरती आपण या नोट्स बनवू शकतो. त्या कागदाला 2 बाजू असतात, बरोबर आहे. मग कागदाच्या एका बाजूला आपल्याला ज्या कन्सेप्टचं किंवा ज्या विषयामधल्या जे आपल्याला हवंय त्याचं नाव त्या फ्लॅश कार्डच्या पहिल्या बाजूला येईल. म्हणजे आपल्याला ज्याचं फ्लॅश कार्ड बनवायचं आहे त्या विषयातील तो जो एखादा शब्द आहे तो शब्द आपण पानाच्या एका बाजूला लिहू आणि मग फ्लॅश कार्डच्या मागच्या बाजूला त्या शब्दाशी संलग्न असलेलं जो काही त्याचे डिटेल्स आहेत, जे काही तपशील आहे ते सगळं आपलं येईल. म्हणजे थोडक्यात आपल्याला सायन्स 1 किंवा सायन्स 2च्या काही नोट्स काढायच्या आहेत किंवा फ्लॅश कार्ड्स बनवायचे आहेत. मग ती एखादी डेफिनेशन असेल, ते एखादं सूत्र असेल किंवा जो काही असा भाग आहे की जो आपल्या लक्षात राहत नाहीये असं काही असेल, तर त्यातला एक शब्द जो आहे तो पानाच्या एका बाजूला येणार आणि त्या पानाच्या मागच्या बाजूला आपण थोडक्यामध्ये ती सगळी माहिती लिहिलेली असेल. ठीक आहे. तर मग आता समजा हिस्ट्रीचं बनवायचं असेल, एखादा धडा आपला पूर्ण वाचन करून झालेला आहे आणि त्याचं आपल्याला फ्लॅश कार्ड बनवायचं आहे. मग त्यातले जे महत्त्वाचे मुद्दे आहेत, जे आपल्याला महत्त्वाचे वाटतात, जे आपल्या लक्षात राहत नाहीयेत किंवा ज्याच्यावरती प्रश्न विचारणारच आहेत, त्यातला एखादा महत्त्वाचा शब्द हा फ्लॅश कार्डच्या एका बाजूला येईल आणि मागच्या बाजूला ते महत्त्वाचे मुद्दे तुम्ही लिहाल आणि मग ते तुम्ही रिवाईज कराल की हे आपल्या लक्षात आहे का नाही. हे सगळं करत असताना कुठल्या कुठल्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण ज्या विषयाचं फ्लॅश कार्ड बनवणार आहोत तो विषय किंवा तो धडा आपण नीट वाचलेला असावा. समजा एखाद्या विषयाचं फ्लॅश कार्ड आपल्याला बनवायचं आहे आणि आपण तो धडा वाचलेलाच नाहीये किंवा तो भागच आपल्याला माहिती नाहीये, अशा विषयांचं किंवा अशा भागाचं फ्लॅश कार्ड बनवायचं नाही. त्याचा काही उपयोग होणार नाही. फक्त तुमचा या स्टेजमध्ये वेळ वाया जाईल. वेळ आपल्या हातात खूप कमी आहे आत्ता. त्याचबरोबर जेव्हा तुम्ही धड्याचं वाचन करता तेव्हा ते धड्याचं वाचन करत असताना आपल्याला जो भाग समजलेला नाहीये तो भाग एका वेगळ्या हायलायटरनी तुम्ही अधोरेखित करा किंवा अंडरलाईन करा. त्याचबरोबर त्या धड्यामध्ये काही व्याख्या आल्या असतील, डेफिनेशन्स आल्या असतील, त्यासाठी वेगळा हायलायटर वापरा. त्याचप्रमाणे त्या धड्यामध्ये अशा काही गोष्टी असतील की ज्या आपल्याला लक्षात ठेवायला अवघड जात आहेत किंवा त्या कन्सेप्ट समजायला अवघड जात आहेत, त्यांना एका वेगळ्या हायलायटरनी अंडरलाईन करा. असं केल्याने काय होतं, जेव्हा तुम्ही धड्याचं पुन्हा एकदा वाचन करता तेव्हा त्या रंगाप्रमाणे आपण व्यवस्थितरित्या तो धडा लक्षात घेऊन वाचू शकतो. आता आपल्याला तो धडा दुसऱ्यांदा जेव्हा वाचन कराल आणि तो धडा जेव्हा वाचायला लागाल तेव्हा आपल्याला लक्षात येईल, अरे इथे डेफिनेशन आहे बरं का, बघू बरं माझ्या लक्षात आहे का, किंवा हा भाग आहे, हा मला समजला नाहीये. हा आपल्या टीचर्सकडनं किंवा शिक्षकांकडनं आज आपण काही झालं तरी समजावून घ्यायचा आहे.
हे आपल्या लक्षात येतं आणि मग त्या पद्धतीनं त्या धड्याचं वाचन पूर्ण होतं आणि तो धडा आपल्याला नीट समजतो. आता जेव्हा धडा नीट समजतो तिथून पुढे हे फ्लॅश कार्डचं काम सुरू होतं. अत्यंत महत्त्वाचं म्हणजे फ्लॅश कार्ड्स हे फक्त अभ्यास केलेल्या विषयांच्या रिव्हिजनसाठी आणि त्याच्या अभ्यासासाठीच बनवायचे आहेत. तुम्ही जर एखादी गोष्ट नव्याने वाचली किंवा त्याच्या आधी तुम्ही ती गोष्ट कधी वाचलेलीच नाहीये तर त्याचे फ्लॅश कार्ड्स बनवायचे नाहीत, हे लक्षात घ्या. आपण हे रिवाईज करण्यासाठी करतोय, त्यामुळे सरावासाठी करतोय, त्यामुळं आधी तो धडा आपल्याला कळलेला पाहिजे, तो धडा आपल्याला माहीत पाहिजे आणि मगच त्याचं फ्लॅश कार्ड बनवायला घ्यायचं आहे. आता हे फ्लॅश कार्ड्स बनवताना नक्की काय लक्षात घ्यायचं? हे फ्लॅश कार्ड्स तयार करताना त्याच्यामध्ये काही विशिष्ट शब्द, काही व्याख्या किंवा काही तुमची जी लागणारी सूत्र असतात, तुम्हाला जे काही महत्त्वाचं सायन्समध्ये, मॅथ्समध्ये जे तुम्हाला लागतात, अशी जी काही नावं असतात, हे जे अत्यंत महत्त्वाचं आहे ते आपल्याला पानाच्या एका बाजूला लिहायचं आहे. आणि मग तुम्हाला समजा एखादी व्याख्या तयार करायची किंवा डेफिनेशन तयार करायची, तर त्या डेफिनेशनचं नाव तुम्ही कागदाच्या एका बाजूला लिहिलीत, बरोबर आहे, आणि मग ती जी संपूर्ण डेफिनेशन आहे ती कागदाच्या मागच्या बाजूला येईल. आलं का लक्षात? त्याचप्रमाणे केमिस्ट्रीमधले वेगवेगळे कॉम्बिनेशन्स असतील, मॅथ्समधले वेगवेगळे फॉर्म्युले असतील, तुमच्या काही लक्षात ठेवायच्या गोष्टी असतील, हे सगळं या पद्धतीनं तुम्ही करू शकता. मग जेव्हा तुम्ही तो शब्द वाचाल पहिला, तो वाचल्यानंतर आपल्याला ती डेफिनेशन नीट आठवतीये का हे एकदा आपण म्हणून बघू शकतो आणि मग आपल्याला ती किती टक्के आठवतीये हे आपल्याला तेव्हाच लक्षात येईल. कधी कधी ती पूर्ण लक्षात असेल, कधी कधी ती अर्धवट तयार झालेली असेल. अशा वेळेला तुम्ही ती डेफिनेशन नीट तयार करू शकता, वेगवेगळे फॉर्म्युले नीट रिवाईज करू शकता. आता समजा मराठीच्या, माझा विषय मराठी आहे म्हणून मी सांगते, मराठीच्या बाबतीत बोलायचं झालं तर आपल्याला समजा उपयोजित लेखन असतं. उपयोजित लेखनामध्ये एक टॉपिक घेऊ, निबंध लेखन. मग हा निबंध लेखन विषय घेतला तर त्याचं फ्लॅश कार्ड करताना पुढच्या बाजूला काय येणार? निबंध लेखन. मग त्या निबंध लेखनातले प्रकार येतील की प्रसंग लेखन, आत्मवृत्त, वैचारिक, त्याच्यानंतर अजून जे काय वेगवेगळे वेगवेगळे जे काही प्रकार आहेत ते प्रकार तुमचे वर्णनात्मक, ते प्रकार तिथे येतील. आणि ते झाल्यानंतर त्या कागदाच्या मागच्या बाजूला आपण काय करणार तर त्यातील ठळक मुद्दे, म्हणजे ह्या प्रकारचे निबंध लिहिताना आपण काय लक्षात ठेवायचे हे ठळक मुद्दे तुमचे मागच्या पानावर येतील. म्हणजे तुम्ही जेव्हा इकडे प्रसंग लेखन वाचता तेव्हा तुम्ही जेव्हा मनाशी रिवाईज करता, मला हे हवं, हे हवं, हे हवं, आणि मग मागं चेक करायचं, अरे मी बरोबर करतोय ना, काही राहतंय का माझं, आणि मग जे काही राहिलं असेल ते तुम्हाला तिथं वाचून कळेल. त्याचप्रमाणे इतर विषयांचं फ्लॅश कार्ड बनवताना सुद्धा त्या विषयातील मुख्य धड्यातून जे प्रश्न आपल्याला कठीण जात आहेत त्याचं कार्ड बनवणं उपयुक्त ठरतं. आपल्या मेमरीला ट्रिगर करणारा फक्त एक शब्द एका बाजूला लिहा आणि मागील बाजूला त्या संपूर्ण उत्तराचे मुख्य मुद्दे लिहा. म्हणजे तो पहिला शब्द वाचताच